नमस्कार. एखादा पक्षी एखाद्या गोष्टीत किती रममान होतो ते पुढे पहा, पण त्यासाठी त्याला कोंडून नाही तर असं मोकळं ठेवायचं असतं. पुढे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. असं म्हणतात की जीव लावला की रानातली पाखरंसुद्धा जवळ येतात आणि हे 100% खरं आहे. जेवढं आपण त्यांना जीव लावू, प्रेम देऊ, तेवढंच तेही लावतात. ज्यावेळी आपण एखाद्या पक्षाला त्याच्या दुनियेपासून आपल्या दुनियेत आणतो तेव्हा त्या पक्षाला जीवन नकोसं होतं, पण एखादा पक्षी स्वतःहून आपल्या दुनियेत येतो तेव्हा त्याला जीवन हवंसं वाटतं. आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्याचं जीवन हे किती सुंदर आणि वेगळं आहे ते. माधव मॅडनेस नावाची सिरीज सुरू करायला हरकत नाहीये. त्यामध्ये माधव भरपूर कॉन्टेंट आपल्याला देतोय. एका कुंडीमध्ये ना मी मका, ज्वारी आणि बाजरी पेरलं होतं. काय येतं ते बघायचं होतं. छानपैकी रोप पाडलं. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे कणीस आलेलं आहे, मग हे बाजरीचं दिसतंय. मग आता काही छोटे छोटे पक्षी येतील, ते बाजरी खातील, छान वाटेल हे बघताना. पण कसलं काय ते आम्हाला दिसल्यानंतर आम्ही त्याच्यावरती आमचंच आहे, बाकी कोणी हात लावायचा नाही आणि फुल वाट लावलेली आहे. म्हणजे विल्हेवाट लावली त्या रोपाची. कशी ती तुम्हाला दिसेलच, पण हे सगळं मी फस्त करणार, बाकी ते कोणीही खायचं नाही. माधवच्या हातामध्ये जर एखादी गोष्ट आली तर मग ती त्याचीच आहे, बाकी त्याच्याकडे कोणी बघायचं नाही, विचारही करायचं नाही. 1.5 तास टाइमपास केला, हे मला मात्र आवडतं. माधवने जर एखादी गोष्ट हाती घेतली की 1.5-2 तास ती त्याची असते, बाकी कोण काय चाललंय जगात काही संबंध नसतो आमचा, हो ना.